सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे गुन्हेगारी कृत्य आणि क्रिमिनल ॲटिट्यूड याचं जे सोशल मीडियावरती उदात्तीकरण केलं जातं आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे की ते करत असताना अल्पवयीन मुलं असतील किंवा 19, 20, 21 वर्षाची जी मुलं असतील, या सगळ्या मुलांच्या मनामध्ये ज्यांना विशेषतः कुठल्याही प्रकारचं भविष्य दिसत नसतं, त्यांना असं वाटतं की आपणही असं काहीतरी केलं, आपणही अशी काहीतरी स्टंटबाजी केली तर आपणही काहीतरी मोठा व्यक्ती बनू शकतो आणि त्यातून मग ते बाकीच्या भानगडींमध्ये पडतात. तर हे सगळं कुठेतरी थांबवता आलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून एकदम लहानपासून तर मोठ्यापर्यंत जो असल्या प्रकारचे धंदे करताना सोशल मीडियावरती आढळतोय, तो जसा सापडतोय तसं त्यांना आणून या ठिकाणी त्यांच्याकडून ते सगळे जे विषय असतील त्यांचे ते साफसुथरा करून घेण्याचा कार्यक्रम इथं चालू आहे. याच्यामध्ये बऱ्याच अंशी अशाही गोष्टी आढळून आलेल्या आहेत, की सोशल मीडिया हँडल करणारा कोणीतरी भलताच आहे, प्रोफाईल बनवलेत, पासवर्ड विसरलेत, बऱ्याच गोष्टी घडल्यात. ते जरी असलं तरी सुद्धा प्रत्येकाने ही बाब लक्षात घेणं आहे, की जी योग्य गोष्ट आहे त्याचंच उदात्तीकरण झालं पाहिजे. ज्या योग्य गोष्टी आहेत त्याचंच अनुपालन झालं पाहिजे, तेच लोकांच्या मनामध्ये बिंबवलं गेलं पाहिजे. चुकीच्या गोष्टींचं अनुपालन कुणी करू नये. एखाद्याचा प्रोफाईल असा आहे, एखाद्याचा व्हिडिओ असा आहे म्हणून मी तो तसा केला, तर मला काही कुणी बघणार नाही आणि पोलीस प्रशासनाचं आपल्याकडे लक्ष जाणार नाही. तर अशा प्रकारची जर कोणाची भूमिका असेल किंवा अशा प्रकारचा एखाद्याचा विचार असेल, तर त्यांनी तो आता बाजूला ठेवणं गरजेचं आहे. कारण या सगळ्या गोष्टीविषयी माननीय कमिशनर ऑफ पोलीस अमितेश कुमार सरांसहित त्यांची जी सगळी खालची टीम आहे, म्हणजे आम्ही अतिशय सगळे गांभीर्याने या विषयाकडे पाहत आहोत.